नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक 20 त्यातील समास 5, ज्याचं की शीर्षक आहे चत्वार जिन्नस निरूपण, ह्याचं वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 20 समास 5 चत्वार जिन्नस निरूपण. या जगामध्ये हजारो प्रकारचे देहधारी प्राणी आहेत. त्या सर्व प्राण्यांच्या जीवनात जे आढळत नाही ते माणसाच्या जीवनात आढळते. मानवी जीवनाची पातळीच काही निराळी आहे. सृष्टीच्या व्यवहारात ईश्वराच्या खालोखाल माणसाने पराक्रम गाजविलेला स्पष्ट दिसतो. माणसाला हे सारे शक्य होते याचे कारण त्याचा अपूर्व देह होय. म्हणून श्री समर्थ तर देहाला मोठे घबाड असे म्हणतात. माणसाला विवेक करण्याची शक्ती आहे, तिचा त्याने भरपूर उपयोग करावा. माणूस जर सतत श्रवण मनन करील तर नर तोच नारायण आहे असा प्रत्यक्ष अनुभव त्यास येईल. माणसाने विशाल विवेक करून सगळे शोधून पाहावे, त्याचे सगळे संदेह नाहीसे होतील. आपल्याला प्रतीत होणाऱ्या विशाल विश्वाचा विचार करणे हाच विशाल विवेक होय. सर्व विश्वाचा शांतपणे विचार केला तर त्यामध्ये फक्त 4 जिन्नस आहेत असे आढळते. पहिला जिन्नस सर्वाहून वेगळे आणि आगळे असलेले परब्रह्म. त्याच्याबरोबर कशाचीच तुलना करता येत नाही. ते निर्मळ, निश्चळ, निर्विकार आणि कल्पनेच्या पलीकडे आहे. दुसरा जिन्नस अतिशय सूक्ष्म आणि कर्दमरूप असलेली मूळ माया. मूळचे स्फुरण किंवा संकल्प हे तिचे स्वरूप आहे. 14 नावांनी तिला ओळखतात. ती नावे अशी: चैतन्य, गुणसाम्य, अर्धनारी नटेश्वर, षड्गुणेश्वर, प्रकृतिपुरुष, शिवशक्ती, शुद्ध सत्वगुण, गुणक्षोभिणी, सत्व, रज, तम, मन, माया आणि अंतरात्मा. अंतरात्मा ज्ञानमय असून सर्व ठिकाणी विभागलेला आहे. तिसरा जिन्नस 5 महाभूते. यांच्या ठिकाणी जाणीवेचा अंश थोडा असतो. चौथा जिन्नस 4 खाणींचे अनंत प्राणी. प्राण्यांच्या ठिकाणी जाणीव अधिक स्पष्टपणे प्रकट झाली आहे. अशा प्रकारचे 4 जिन्नस असलेल्या या अवाढव्य विश्वरचनेवर रात्रंदिवस मनन करावे म्हणजे स्वरूप दर्शन घडते. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 20 समास 5 चत्वार जिन्नस निरूपण. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. पहिला जिन्नस परब्रह्म. त्याचे वर्णन प्रथम श्री समर्थ करतात. येथून पाहता तेथवरी 4 जिनस अवधारी. 1 14 5 4 ऐसे आहे. या विश्वरचनेमध्ये येथून तेथपर्यंत फक्त 4च पदार्थ आहेत. ते ऐकून ठेवा. 1 ब्रह्म, 14 मायेची नावे, 5 महाभूते आणि 4 खाणी असे ते पदार्थ आहेत. परब्रह्म सकळाहून वेगळे, परब्रह्म सकळाहून आगळे, नाना कल्पने निराळे परब्रह्म ते. परब्रह्म सर्व पदार्थांहून वेगळे आणि आगळे म्हणजे श्रेष्ठ आहे. मानवी कल्पनांहून निराळे असे ते ब्रह्म आहे. परब्रह्माचा विचार नाना कल्पनेहून पर, निर्मळ, निश्चळ, निर्विकार, अखंड आहे. आपण अनेक प्रकारच्या कल्पना केल्या
तरी त्यांच्या पलीकडे परब्रह्माचा विचार जातो. परब्रह्म निर्मळ, निश्चळ, निर्विकार आणि अखंड आहे. आता दुसरा जिन्नस मूळ माया. तिचे वर्णन श्री समर्थ करतात. मूळ मायेचे 14 संकेत आहेत. मूळ माया अत्यंत सूक्ष्म व अतींद्रिय असल्याने तिचे स्वरूप शब्दांनी सांगताना खुणा वापराव्या लागतात. खुणेवरून वस्तूची साधारण कल्पना येते, परंतु खोल मननाने त्या वस्तूचा प्रत्यय येतो. असे मनन करण्यास सोपे जावे म्हणून हे संकेत सांगितले आहेत. परब्रह्मास काहीच तुळेना, हा एक मुख्य जिनसाना, दुसरा जिनस नाना कल्पना, मूळ माया. परब्रह्म हाच या विश्वरचनेमधील मुख्य जिन्नस आहे. त्याच्याबरोबर दुसऱ्या कशाचीही तुलना करता येत नाही. अनेक कल्पनांनी भरलेली मूळ माया हा दुसरा जिन्नस आहे. नाना सूक्ष्म रूप, सूक्ष्म आणि कर्दम रूप, मुळींच्या संकल्पाचा आरोप, मूळ माया. मूळ मायेची अनेक सूक्ष्म रूपे आहेत. ती अतिशय सूक्ष्म असून मिश्रणमय आहे, निर्भय नाही. परब्रह्माच्या ठिकाणी जे मूळ स्फुरण झाले त्याच्यावर जो आरोप करतात त्यास मूळ माया म्हणतात. हरिसंकल्प मुळींचा, आत्मा राम सकळांचा, संकेत नामाभिधानाचा, येणे प्रकारे. या मूळच्या संकल्पाला हरिसंकल्प असे म्हणतात. सर्वांच्या अंतर्यामी वास करणारा आत्माराम अथवा अंतरात्मा तो हाच होय. त्याला जी नावे दिलेली आहेत त्यांचे संकेत पुढील प्रमाणे आहेत. निश्चली चंचल घेत चेतले, म्हणोनी चैतन्य बोलिले, गुण समानत्वे झाले, गुण साम्यसे. निश्चय ब्रह्मामध्ये चैतन्य जागे झाले म्हणून त्यास चैतन्य म्हणतात. तेथे गुणांचे प्रमाण सम किंवा सारखे असते म्हणून त्यास गुणसाम्य म्हणतात. अर्धनारी नटेश्वर, तोची षडगुणैश्वर, प्रकृती पुरुषाचा विचार, शिवशक्ती. अर्धनारी नटेश्वर आणि षडगुणेश्वर तोच आहे. शिवशक्ती आणि प्रकृती पुरुषाचा विचारही तोच आहे. शुद्ध सत्वगुणाची मांडणी, अर्धमात्रा गुणक्षोभिणी, पुढे तिही गुणांची करणी प्रगट झाली. शुद्ध सत्वगुणाची कल्पना, अर्धमात्रा असलेली गुणक्षोभिणी, तिच्यामधून पुढे प्रगट होणारे सत्व, रज व तम हे 3 गुण मूळ मायेचीच नावे आहेत. मनमाया अंतरात्मा, 14 जिनसांची सीमा, विद्यमान ज्ञानात्मा, इतुके ठाई. मन, माया, अंतरात्मा असे मायेच्या नावाचे एकंदर 14 प्रकार आहेत. सदैव अस्तित्वात असणारा तो ज्ञानात्मा अथवा आदी संकल्प इतक्या प्रकाराने प्रत्ययास येतो. ऐसा दुसरा जिनस, अभिधाने चतुर्दश, आता तिसरा जिनस, पंचमहाभूते. 14 नावांचा हा दुसरा जिन्नस आहे. पंचमहाभूते हा तिसरा जिन्नस होय. येथे पाहता जाणीव थोडी, आदि अंत हे रोकडी, खाणी निरोपिल्या तातडी, तो 4था जिनस. पंचभूतांमध्ये जाणीवेचा अंश कमी प्रमाणात आढळतो, परंतु त्यांच्या आधी आणि नंतर म्हणजे शेवटी जाणीवेचे अस्तित्व प्रत्यक्ष दिसते. आधी मूळ मायेमध्ये जाणीव असते आणि नंतर 4 खाणींमध्ये सुद्धा जाणीव दिसते. म्हणून पंचभूतांच्या आधी अंती जाणीव असते. पूर्वी 4 खाणी म्हणून घाईघाईने सांगितले, तो 4था जिन्नस होय. 4 खाणी अनंत प्राणी, जाणीवेची झाली दाटणी, 4 जिनस येथुनी संपूर्ण झाले. 4 खाणींमध्ये अनंत प्राणी आहेत. त्या प्राण्यांच्या अंतर्यामी जाणीवेची जणू काय गर्दी झाली आहे. त्यांच्या ठिकाणी पुष्कळच जाणीव आढळते. असो, असे हे विश्वरचनेचे 4 जिन्नस सांगितले. यानंतर मानव देहाचे मोठे महत्व श्री समर्थ वर्णन करतात. माणसामध्ये जाणीवेचा परमोत्कर्ष आढळतो. माणूस देहाचा नीट उपयोग करील
तर परमेश्वर स्वरूप बनेल, पण त्यासाठी मोठा विवेक अवश्य आहे. बीज थोडे पेरिजे ते, पुढे त्याचे उदंड होते, तैसे झाले आत्मया ते, खाणी वाणी प्रगटता. आपण थोडे बीज पेरतो, परंतु त्यापासून पुढे उदंड धान्य प्राप्त होते. 4 खाणींमधील अनंत प्राण्यांमध्ये प्रगट होताना अंतरात्म्याची स्थिती या बीजासारखी होते. ऐसी सत्ता प्रबळली, थोडे सत्तेची उदंड झाली, मनुष्य वेशे सृष्टी भोगिली नाना प्रकारे. अशा रीतीने सत्तेची वाढ झाली, मूळच्या थोड्या सत्तेचा सपाटून विस्तार झाला. अखेर मनुष्य देहामध्ये ती सत्ता सृष्टीचा अनेक प्रकारे भोग घेते. प्राणी मारून स्वापद पळे, वरकड त्यास काय कळे, नाना भोगतो निवळे मनुष्य देही. एखादा हिंस्त्र पशु दुसऱ्या प्राण्याला मारून पळून जातो. त्याला यापेक्षा अधिक काही कळत नाही, पण अनेक प्रकारचे भोग भोगण्यात माणूस मोठा पटाईत आहे. उदाहरणार्थ, पशु मारून त्याच्या मांसाचे अनेक प्रकार करून खाण्याचे ज्ञान माणसालाच आहे, इतर प्राण्यांना नाही. नाना शब्द नाना स्पर्श, नाना रूप नाना रस, नाना गंध ते विशेष नरदेह जाणे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध यांचे नाना प्रकार माणूसच विशेष रीतीने जाणतो. अमूल्य रत्ने नाना वस्त्रे, नाना याने नाना शस्त्रे, नाना विद्या कला शास्त्रे नरदेह जाणे. अनेक प्रकारची अमोल रत्ने, वस्त्रे, वाहने, शस्त्रे, नाना तऱ्हेच्या विद्या, कला, शास्त्रे माणसालाच माहीत आहेत. पृथ्वी सत्तेने व्यापिली, स्थळोस्थळी अटोपिली, नाना विद्या कला केली, नाना धारणा. त्या अंतरात्म्याच्या किंवा ईश्वराच्या सत्तेने पृथ्वी व्यापली आहे. ठिकठिकाणी ती सत्ताच व्यवस्था निर्माण करते. त्या सत्तेच्या प्रेरणेनेच अनेक प्रकारच्या विद्या व कला आणि धारणा प्रगट होतात. दृश्य अवघेंची पहावे, स्थानमान सांभाळावे, सारा सार विचारावे नरदेहे जालिया. म्हणून नरदेह हाती आल्यावर हे सगळे दृश्य पहावे, व्यवहारामधील आपले स्थान आणि मान दोन्ही सांभाळावे आणि सारासार विचार करावा. यहलोक आणि परलोक, नाना प्रकारींचा विवेक, विवेक आणि अविवेक मनुष्य जाणे. इहलोक आणि परलोक अनेक प्रकारचे इतर विवेक, शिवाय विवेक आणि अविवेक या गोष्टी माणूसच जाणतो. नाना पिंडी ब्रह्मांड रचना, नाना मुळींची कल्पना, नाना प्रकारी धारणा मनुष्य जाणे. अनेक प्रकारच्या पिंडांची रचना, ब्रह्मांड रचना, मूळ मायेतील अनेक कल्पना, अनेक प्रकारच्या ध्यानधारणा माणूसच जाणतो. अष्टभोग नवरस, नाना प्रकारींचा विलास, वाच्यांश लक्षांश सारांश मनुष्य जाणे. अन्न उदक तांबूल पुष्प चंदन वसन शय्या व अलंकार हे 8ही प्रकारचे भोग किंवा सुगंध, स्त्री, तांबूल, वस्त्र, गायन, भोजन, शय्या आणि मादक द्रव्य हे 8 भोग, 9 प्रकारचे रस, अनेक विलास, वाच्यांश लक्षांश व सारांश या गोष्टी माणूसच जाणतो. मनुष्ये सकळास आळिले, त्या मनुष्यास देवे पाळिले, ऐसे हे अवघे कळले नरदेह योगे. माणूस इतर सर्व प्राण्यांना आपल्या ताब्यात ठेवतो, पण माणसाला देव पाळतो, सांभाळतो, आपल्या ताब्यात ठेवतो. या साऱ्या गोष्टी मानव देहातच कळतात. नरदेह परम दुर्लभ, येणे घडे अलभ्य लाभ, दुर्लभ ते सुलभ होत आहे. मानव देह अत्यंत दुर्लभ आहे, त्याच्या योगाने अलभ्य लाभ प्राप्त होतो. जी गोष्ट दुर्लभ आहे
ती सुलभ होऊन जाते. वरकड देह हे कबाड, नरदेह मोठे घबाड, परंतु पाहिजे जाड विवेक रचना. इतर देह हे रसहीन आहेत, नुसते कष्टकारक आहेत, पण मानव देह म्हणजे फार मोठे घबाड आहे. त्याचा संपूर्ण फायदा होण्यास अतिशय मोठा किंवा विशाल विवेक केला पाहिजे. येथे जेणे आळस केला, तो सर्वस्वे बुडाला, देव नाही ओळखीला विवेक बळे. माणसाचा देह मिळून जो आळशीपणाने वागतो तो सर्व बाजूंनी बुडतो. त्याचे सर्वस्वी नुकसान होते, कारण विवेकाच्या बळाने तो देवाची ओळखण करून घेत नाही. नरतोची नारायण, जरी प्रत्यये करी श्रवण, मननशील अंतःकरण सर्व काळ. ज्याचे अंतःकरण निरंतर मननशील असते आणि जो श्रवण केलेल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो, तो देहाने माणूस असला तरी देवपदाच्या पदवीला चढतो. जेणे स्वयंची पोहावे, त्यास कासेस न लगे लागावे, स्वतंत्रपणे शोधावे सकळ काही. ज्याला स्वतःला पोहायला येते त्याला दुसऱ्याची कास धरण्याची गरज लागत नाही. त्याचप्रमाणे जो मननशील आहे त्याने सर्व काही स्वतंत्रपणे शोधून पाहावे. सकळ शोधून राहिला, संदेह कैचा तयाला, पुढे विचार कैसा झाला, त्याचा तोची जाणे. अशा रीतीने सर्व विश्वाचा जो स्वतंत्रपणे शोध घेतो त्याला कोणताही संदेह उरत नाही. अशा रीतीने संपूर्ण संदेहरहित झाल्यावर पुढे जी अवस्था येते ती ज्याची त्यालाच समजते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चत्वार जिनस नाम समास 5वा. तर श्रोते हो, अशा रीतीने आपले येथे दशक 20व्या मधील समास 5व्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरिओम हरिओम.